नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. नुकताच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा केलेली आहे. या दोन विधानसभा निवडणुकींसोबतच देशामध्ये दोन लोकसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे तिथे पोटनिवडणूक होते. तर दुसरा मतदारसंघ आहे काँग्रेसचाच आणि तो म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा केरळमधील वायनाड हा मतदारसंघ. वायनाडमधून प्रियंका गांधी या उमेदवार असतील अशी शक्यता आहे. तर नांदेड या लोकसभा मतदारसंघामध्ये दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तशी पूर्ण तयारी देखील काँग्रेसकडून झालेली दिसते आणि काँग्रेस फक्त आता त्यांचं नाव जाहीर करण्याची फक्त प्रक्रिया बाकी असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान खतगावकर हे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे. खतगावकर हे चव्हाण कुटुंबियाचे नातेवाईक देखील आहेत. मात्र या कुटुंबामध्ये वितुष्ट होतं आणि ते या निवडणुकीच्या आधी संपुष्टात आल्याची देखील माहिती आहे. यासाठी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी मध्यस्थी केल्याचं म्हटलं जातं. मात्र आता जेव्हा निवडणूक जाहीर झालेली आहे लोकसभेची, तेव्हा काँग्रेसमधून तिथे अनेक इच्छुक देखील आहेत. मात्र तसंच असतानाच रवींद्र चव्हाण यांचं नाव काँग्रेसकडून अधिकृतरित्या मान्य केलं जाण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षामध्ये पराभूत झालेले उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच भारतीय जनता पक्षामध्ये आणखी देखील उमेदवार इच्छुक आहेत. मात्र प्रतापराव चिखलीकर यांनी याआधी देखील लोकसभा लढवलेली आहे आणि त्यामुळे त्यांना असलेला अनुभव, याआधी त्यांनी अशोक चव्हाण यांना नांदेडमधनं पराभूत केलेलं होतं. आता या निवडणुकीमध्ये म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण देखील त्यांच्या सोबत होते. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर हे प्रबळ दावेदार मानले जातात भारतीय जनता पक्षाचे. त्यांची लढत ही वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांच्याशी होणार हे आता निश्चित आहे. मात्र रवींद्र चव्हाण यांना हे नौखे उमेदवार आहेत. त्यांना जरी पाठिंबा असला तरी त्यांना इतर काँग्रेसचे नेते कशा पद्धतीनं पाठिंबा देतात, कशा पद्धतीनं त्यांना सपोर्ट करतात हे पाहावं लागणार आहे. गेल्या निवडणुकीमध्ये एक संविधानाचा मुद्दा महत्वाचा होता. त्यासोबतच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. याची देखील चीड नांदेडच्या मतदारांमध्ये होती. असा सगळा एकंदर एकगठ्ठा मतं ही काँग्रेसला मिळाल्यामुळे वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला असं म्हटलं जात होतं. मात्र जर आपण मतदारसंघ वाईज सगळी निवडणूक पाहिली तर वसंतराव चव्हाण यांना अनेक मतदारसंघामध्ये आघाडी मिळालेली होती. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये देखील त्यांनी आघाडी घेतलेली. वसंत चव्हाण यांना 5,28,000 मतं मिळाली होती. तर प्रतापराव चिखलीकर यांना 4,69,000 मतं मिळाली होती. आणि या निवडणुकीमध्ये विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झालेला होता. भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झाल्यानंतरही त्यांची फारशी मदत ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना झालेली नव्हती. आता भोकर या मतदारसंघामधून स्वतः अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे आणि त्याचवेळी नांदेड लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे डबल धमाका, डबल धुराळा हा नांदेडमध्ये मराठवाड्यामध्ये उडणार आहे निवडणुकीचा. आणि यावेळेस आता अशोक चव्हाण कशा पद्धतीनं प्रतापराव चिखलीकर किंवा भारतीय जनता पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं मताची बेगमी करतात हे देखील पाहावं लागणार आहे. भारतीय जनता पक्षातील प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांची मतदारसंघातली पकड आणि ताकद कमी झाली का असा देखील सवाल उपस्थित केला जात होता. मात्र या लोकसभेतील पराभवानंतर अशोक चव्हाण हे आता गावागावात जात आहेत, गावागावातील लोकांशी बोलत आहेत, काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत आणि आपला संपर्क पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे देखील आपल्या कामाला लागलेले आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल अशी त्यांना शक्यता वाटते. भोकर या मतदारसंघामध्ये म्हणजे या निवडणुकीमध्ये प्रतापराव चिखलीकर आणि वसंतराव चव्हाण यांना कसं मतदान पडलं होतं तेही जाणून घेऊया.
भोकर मतदारसंघामध्ये अशोक चव्हाणांचा हा बालेकिल्ला मानला जातो. इथे 84,000 मतं ही प्रताप पाटील चिखलीकरांना मिळाली होती. तर 83,000 मतं वसंत चव्हाणांना मिळाली होती. म्हणजे फक्त 1,000चं लीड, 1,000ची आघाडी ही चिखलीकरांना भोकरमधून मिळालेली होती. नांदेड उत्तर हा शिंदे गटाच्या ताब्यात असलेला मतदारसंघ. बालाजी कल्याणकर इथे आमदार होते, आमदार आहेत आणि या मतदारसंघामध्ये मात्र चिखलीकरांना मोठा फटका बसला. त्यांना 64,540 मतं मिळाली, तर वसंत चव्हाण यांना 1,05,000 मतं मिळाली होती. इथे मोठ्या प्रमाणामध्ये वसंत चव्हाणांना आघाडी मिळालेली होती आणि हीच आघाडी त्यांना विजयाच्या जवळ घेऊन गेली असं दिसतंय. नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसचा ताब्यात असलेला हा मतदारसंघ विधानसभेसाठी 72,000 मतं ही चिखलीकरांना होती, तर 90,000 मतं ही वसंत चव्हाणांना मिळालेली होती. नायगाव हा वसंत चव्हाणांचा म्हणजे होम ग्राउंड म्हणता येईल चव्हाण घराण्याचं व तिथे त्यांना आघाडी मिळाली होती. नायगावमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार असला तरी तिथे चिखलीकरांना 85,000 तर चव्हाणांना 89,000 मतं मिळाली होती. देगलूर हा काँग्रेसच्या ताब्यात असलेला मतदारसंघ जिथे शांतापूरकर हे तिथून आमदार होते. आता त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांच्यावरती क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला होता. देगलूरमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांना 82,000 तर वसंत चव्हाण यांना 83,000 मतं मिळाली होती. म्हणजे तिथे काँग्रेस उमेदवाराला आघाडी मिळालेली पाहायला मिळाली होती. मुखेड हा भारतीय जनता पक्षातल्या ताब्यातील मतदारसंघ. इथे भाजपचे चिखलीकर यांना 78,000 मतं मिळाली होती, तर वसंत चव्हाण यांना 74,000 मतं मिळाली होती. येथे भाजपच्या चिखलीकरांना 4,000ची आघाडी मिळाली होती. अशा पद्धतीनं हे मतदान झालेलं होतं आणि यामध्ये वसंत चव्हाण यांचा विजय झालेला होता. आता जरी वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर रवींद्र चव्हाण यांना इथे उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं जातंय, मात्र काँग्रेससाठी ही लढाई आता नक्की सोपी असणार नाहीये. कारण भारतीय जनता पक्षासोबत अशोक चव्हाण आहेत, त्यांची मुलगी श्रीजया या भोकर या मतदारसंघातून विधानसभेच्या उमेदवार असणार आहेत. तर दुसरीकडे आता विधानसभेसाठी इच्छुक असलेले देखील अनेक उमेदवार आहेत. मग ते शिवसेना ठाकरे गटातील असतील किंवा शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. यांना देखील नांदेडमधील एका विविध मतदारसंघामध्ये उमेदवारी हवी आहे. जर समजा या इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, तर ते देखील काँग्रेसचं काम करतील का? हा देखील सवाल आहे. तर दुसरीकडे जे एकगठ्ठा मतदान झालेलं होतं एससी, एसटी समुदायाचं आणि मुस्लिमांचं, ते तशाच पद्धतीनं आता पुन्हा एकदा पोटनिवडणुकीमध्ये होईल का? याबद्दल देखील साशंकता आहे. त्यामुळं ही निवडणूक नक्कीच काँग्रेससाठी सोपी असणार नाहीये आणि प्रताप पाटील चिखलीकर जर उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी देखील ती एवढी सहज निवडणूक असणार नाहीये. कारण दोन्ही बाजूने दोघांनाही आपले प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट गेल्या निवडणुकीमध्ये माहीत झालेले आहेत आणि त्यावरतीच काम आता सुरू झालेलं आहे. या सगळ्या बातम्यांसाठी, या अशाच अपडेट्ससाठी नांदेडमध्ये नेमकं काय घडतंय, मराठवाड्यामध्ये काय घडतंय, मनोज जरांगे फॅक्टर नेमका कसा उपयोगी पडेल नांदेडमध्ये, या सगळ्यावरती सविस्तर बातम्या तुम्हाला मायमहानगर.com वरती वाचता येतील. त्यासोबतच या संबंधीचा अधिक विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता. जर आमचं युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब नक्कीच करा.